हे जर सगळं असंच चालू राहिलं तर या साखेतला काही दिवसातच सगळं आठवेल. आज दे बोलतोय, टाकीकडे बघून ओरडतोय. उद्या जर याने माझं नाव घेतलं तर आत्ता मला इथून निघायला पाहिजे, नाहीतर चुकून त्या जामकरने बघितलं तर माझी वाट लागेल. कळलं का? रक्ते हो साहेब. वरून ढकलून दिले. साहेब हिने आत्महत्या करायचा प्रयत्न तर केला नसेल ना? नाही नाही नाही, तू असं नाही करणार. मी त्याला चांगलं ओळखतो. तो असा मुलगा नाही. त्याला कोणीतरी ढकलून दिलंय बरोबर. साहेब पण याला आपल्याला काहीतरी सांगायचं होतं. त्या टाकीच्या इथं गेल्यानंतर यो अस्वस्थ झाला. साकेत काय होतं? काय होतंय? साकेत काय होते? काय आठवतंय का? हे बघ, काय काळजी करू नको, घाबरू नकोस तू. आम्ही दोघं आहोत ना. सुधाकर, याचा जीव घ्यायचा प्रयत्न झाला. त्या टाकीवरून खाली ढकलून देऊन ह्याला जीवे मारायचा प्रयत्न झाला. आणि हा माझ्या बहिणीचा अतिशय घनिष्ठ जीवाचे कंठस्थ मित्र. या सगळ्यांशी माझी बहीण आर्याचा काहीतरी संबंध आहे. काहीतरी एक असा धागा आहे काहीतरी. साहेब पण शोधणार कसं? त्या टाकीच्या जवळपास कुठं CCTV नाही, काय नाही. मग सुधाकर, तू त्या जागेचा भूगोल लक्षात घे, ट्रॅजेक्टरी लक्षात घे. म्हणजे याला वरून जिथून ढकलून दिलं ती जागा आणि तुझी पत्नी श्यामलीचा निर्गुण खून झाला ती जागा अगदी जवळपास. आणि या दोन्ही घटना एकाच दिवशी घडल्या. यांचा परस्परांशी काहीतरी संबंध आहे. इथे आपल्याला खोदकामाला जागा, इथून आपण उकल करायला घेऊ.